नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सक्तीच्या कर्जवसुली विरोधात आज ईदगाह मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नाशिक जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांनी मोर्चा आयोजित केला होता। या मोर्चामध्ये शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे अर्जुन बोराडे, शेतकरी नेते प्रकाश शिंदे, 938 आदिवासी विविध कार्यकारी संघटनेचे अध्यक्ष कैलास बोरसे, शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे, प्रकाश कड, दिंडोरी मार्केट कमिटी सभापती गणेश निंबाळकर, प्रहार संघटना, आनंदराव चौधरी आदिवासी सेवक, धोंडीराम आदिवासी सेवा व मोगरे नाना, रमेश बोरस्ते, दिलीप पाटील, बाळासाहेब पाटील यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात थकबाकीदार शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते। नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेनं सक्तीची कर्ज वसुली करून शेतकऱ्यांच्या 7/12 खाते उतार्यावर नावे लावण्यात येतात ते तात्काळ रद्द करावे, राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे OTS करावे, शेतकऱ्यांच्या 7/12 खाते उतार्यावर लावलेली नावं रद्द करावी आणि संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून 7/12 खाते उतारा कोरा करावा, या मागणीसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सक्तीच्या कर्जवसुली विरोधात व संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 जून 2023 पासून 19 महिन्यांपासून व 570 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। मात्र शासनाने त्याची दखल न घेतल्यानं आंदोलकांनी नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं। यासाठी प्रकाश शिंदे, अर्जुन तात्या बोराडे, भगवान बोराडे, कैलास बोरसे, दिलीप पाटील यांनी पुढाकार घेऊन आजच्या मोर्चाचं नियोजन केलं। मोर्चा निघण्याआधी ईदगाह मैदानावर मंडपात प्रमुख नेत्यांची या ठिकाणी मार्गदर्शनपर भाषणं करण्यात आली। मोर्चाचं निवेदन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन देण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी यांनी आपल्या निवेदनाप्रमाणे शासनास कळवतो असं शिष्टमंडळाला सांगितलं। 3 मार्च रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर धरणं आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनातही सहभागी व्हावं असं आवाहन भगवान बोराडे यांनी केलंय। 10 तारखेला अर्थसंकल्पात कर्जमाफीच्या संदर्भात आणि बँकेच्या संदर्भात योग्य तो निर्णय झाला नाहीये, तर 10 तारखेनंतर मुंबई या ठिकाणी भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात येईल असं प्रकाश शिंदे यांनी आपल्या भाषणात 938 आदिवासी सहकारी संस्थेच्या राज्याध्यक्ष कैलास, आम्ही महाराष्ट्र राज्यातील त्यांच्या सभासदांची कर्जमाफी 2008 पासून मागणी करत आहोत, मात्र हे सरकार अजूनही त्याला दाद देत नसल्याचं सांगितलं। 2008 मध्ये 1,53,000 सभासदांकडे 363 कोटी एवढी थकबाकी होती। आता ही थकबाकी 1400 कोटीवर गेली असून तेही माफ करावं। नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदारांना नाशिक जिल्हा बँकेमध्ये लक्ष घालण्यासाठी त्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी विनंती करावी व येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिल्हा मध्यवर्ती बँकेचा प्रश्न निकाली काढावा असं आवाहन यावेळी करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।